अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लोन भरण्याच्या कारणावरून एका ऑटो चालकानं खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। अजगर अली सिकंदर असं जखमीचं नाव असून राहुल कानडे असं आरोपी ऑटो चालकाचं नाव आहे। अजगर अली सिकंदर याचं खुले नाट्यगृहासमोर चष्म्याचं दुकान असून तो नागपुरातील एका फायनान्स कंपनीसाठी कर्ज थकीत वाहने जप्त करण्याचं काम करतो। 27 मेला संध्याकाळच्या सुमारास राहुल कानडे यानं अजगर अली सिकंदरच्या दुकानासमोर ऑटो उभा केला। यावेळी अजगर अली सिकंदरनं राहुलला कर्जाचे पैसे भरण्यासाठी हटकले असता ऑटो चालक तिथून निघून गेला। मात्र ऑटो चालक राहुलनं सिटी कोतवाली पोलिसात अजगर अली सिकंदर विरोधात तक्रार दाखल केली। यावेळी पोलिसांनी अजगर अली सिकंदरला पोलीस ठाण्यात बोलवलं। जबाब नोंदवत असताना ऑटो चालक राहुलनं अजगर अली सिकंदरवर चाकूनं हल्ला केला। प्रकरणी पोलिसांनी ऑटो चालक राहुलवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात एका भरधाव ऑटोनं लग्न मंडपात शिरत 2 वऱ्हाड्यांना जबर धडक दिली। या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात एक भरधाव ऑटो लग्न मंडपात शिरला। यावेळी ऑटोनं 2 वऱ्हाड्यांना जबर धडक दिली। यावेळी कुटुंबियांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। मात्र एकाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला। रामू सावरकर असं मृत इसमाचं नाव आहे। या अपघातानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील राष्ट्रीय मार्गावर 2 पानटपरीला काही अज्ञातांनी आग लावली। या आगीत दोन्ही पानटपरी जळून खाक झाल्या। बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर खामगाव बायपासवर धावत्या वाहनांवर दगडफेकीची घटना घडली होती। ही घटना ताजी असताना खामगाव बायपासवर असलेल्या 2 पानठेल्यांना काही अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली आहे। या आगीत संपूर्ण दुकानांची राखरांगोळी झाली असून दुकानातील साहित्यांचं नुकसान झालं आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नागरिकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी प्रशासनानं निविदा प्रसिद्ध केली आहे। महापालिका प्रशासनानं उत्पन्नात वाढ न केल्यास विकास कामासाठी निधी मिळणार नसल्याचा इशारा राज्य शासनानं 2013 मध्ये दिला होता। शासनाची भूमिका लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी 2016 मध्ये GIS प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता। पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानं 2017 मध्ये सुधारित करवाढ लागू केली। प्रशासनानं सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी भाजपनं मंजुरी दिली होती। त्यामुळे महापालिकेला 2016 पूर्वी मालमत्ता करातून प्राप्त होणाऱ्या 18 कोटी रुपयांचे उत्पन्न थेट 78 कोटींपर्यंत पोहोचले। तसेच महापालिकेच्या दफ्तरी असलेल्या 73,000 मालमत्तांची संख्या थेट 1,44,000 झाली। दरम्यान कराची रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडून चांगले प्रयत्न झाल्यानं आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच 101 कोटी रुपये कर वसुली करण्यात आली। प्रशासनासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात असताना महापालिका प्रशासनानं कर वसुलीसाठी खासगी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। अकोला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। हेल्मेट सक्ती संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं आहे। यातच तेल्हारा तालुक्यात हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात येते आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, विविध महाविद्यालय आणि शासकीय तथा निमशासकीय कार्यालय इथं जाऊन रस्ता सुरक्षा विषयावर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांचे समुपदेशन करून हेल्मेट सक्तीबाबत परिपत्रक वितरित करण्यात आले। तेल्हारा तालुक्यातील विविध ठिकाणी चौक सभा घेऊन रिक्षा चालक, वाहन चालक यांना समुपदेशन करून मोटारसायकल चालकांना हेल्मेट घालण्याकरिता आवाहन करण्यात आलं आहे। आदेशाचं पालन न झाल्यास कठोर कारवाई होऊ शकते अशा सूचना देण्यात आल्या आहे। यावेळी मोटार वाहन निरीक्षक दिगंबर महाले, गोपाल पंचोली, वाहन चालक अनिल गुंजर उपस्थित होते।
अकोला जिल्ह्याचं तापमान 42 अंशांच्या वर गेल्यानं नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। काही दिवसांपासून जिल्ह्याच्या सरासरी तापमानात वाढ होत असून मंगळवारी 42.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। अकोला जिल्ह्यात कमाल तापमानात चढ उतार सतत पाहायला मिळतोय। जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी तापमान स्थिर होतं। दुपारी 3 पर्यंत उन्हाचे चटके बसत असताना संध्याकाळी 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। अकोलात विदर्भात सर्वात अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरीस अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणातील उष्णतामान घटले होते। त्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमान वाढले। नंतर काही दिवस उन्हाची तीव्रता किंचित कमी झाली, मात्र चौथ्या आठवड्यात पुन्हा तापमान वाढतच आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिकेटर्स या वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अकोला शहरात आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर द्यावं की तुम्ही कारवाई नेमकी काय करणार आहात, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहात का? कारण हा महामानवांचा अपमान म्हणजे राष्ट्राचा अपमान आहे। व आमची मागणी अशी आहे की जे ती साईट आहे वेबसाईट आणि तो ब्लॉगचा जो लेखक आहे आणि ज्यांनी तो फॉरवर्ड केला आहे भारद्वाज, या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करावं की त्यांचं राज्य हे महापुरुषांच्या विचारावर चालणारं राज्य आहे। जर यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा आणि याची नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीसांपासून सर्वांनी स्वीकारावी आणि सरकारमध्ये थोडीशी लाजशरम शिल्लक असेल तर या अपप्रवृत्तीविरुद्ध, या बदमाश लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन आणखी उग्र होणार आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याचे तीव्र पडसाद आपल्याला सभागृहामध्ये। पाहुयात पुढची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताच्या असलेल्या नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाला गती देण्यासाठी अतिरिक्त 1710 कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। जिगाव प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यात आहे। हा प्रकल्प पूर्णा नदीवर बांधण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 268 गावातील 79,840 हेक्टर आणि अकोला जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 19 गावातील 7,740 हेक्टर असं एकूण 87,580 हेक्टर क्षेत्र 15 उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनाखाली आणण्यात येणार आहे। याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून या प्रकल्पाला तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता 2019 मध्येच देण्यात आली होती आणि आता पुन्हा अतिरिक्त 1710 कोटी रुपये खर्चाला मान्यता मिळाल्यानं या प्रकल्पाला चांगलीच गती मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव नजीकच्या शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला। चोरट्यांनी लाठ्या, लोखंडी पाईप आणि चाकूनं वार केल्यानं महिलांसह 4 जण जखमी झाले। लाखोंचा ऐवज घेऊन अज्ञात आरोपी पसार झाले। जखमींवर खामगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गौरव तायडे कुटुंबासह बाळापूर मार्गावर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर शेतामध्ये राहतात। मध्यरात्रीच्या आसपास 8 ते 10 चोरट्यांनी हातात काठ्या, चाकू आणि इतर सामुग्री घेऊन त्यांच्या घरात प्रवेश केला। समोर आला त्याला मारहाण केली। गौरव आणि त्याच्या भावानं विरोध केला असता चोरट्यांनी दोघांसह घरातील महिलांनाही मारहाण केली। रोख रक्कम आणि गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून 1 लाख रुपयांच्या जवळपास मुद्देमाल चोरून या चोरट्यांनी पळ काढला। या घटनेमुळे खामगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। पोलीस तपासात त्याच शिवारात एक संशयास्पद दुचाकी आढळल्याची माहिती मिळाली आहे। पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत। हा वैभव मी बेडरूममध्ये झोपेल होता, आम्ही दोघं अजून ते तर या गौरवले दारू उघडून त्यानं हे असा आवाज आला, याचा जोऱ्यानं जसा आवाज आला तर आम्ही बाहेर आलो। त्यानं आल्याबरोबर त्यानं मारणंच, या वैभवले मारणंच सुरू केलं। इतकं मारलं मम्मी पण नाताले मारू नका, माझ्या नाताले मारू नका। मला 2-4 काळ्या मारल्या अशा हे होती पण मी त्याला चक्कर येऊन तो खाली पडल्याचा रक्त पूर्ण एवढं भिजेलं आहे घरी
मी म्हटलं की बा मारू नका मारू म्हणजे काढ बुडे तू पोत. मग मी पोत काढून दिली त्याला. मग त्यानं मला मारणं सोडून दिलं. चिवबाईची पोरगी यायला घरी तर ते तिले मारून राहिलं. तर हा म्हणे की आमची बहीण आहे बाबा, आमच्या बहीण लेकरं आहेत 2 तिले, आमची बहीण आहे बाबा, पाहायला तुमच्या काहीच नाही, मारू नका मारू नका. त्यानं असं केलं तर तिचे तर सर तिला पायगी ओढत आणले पाहिजे. तर मी बाहेर बघायला आलो की काय झालं, तर बाहेर मला कोणीच दिसलं नाही. तर मग मी आलो असं चक्कर मारला आणि घरात गेलो. तर 3-4 जण एकदम माझ्या मागून आले, मला आतमध्ये धक्का दिला आणि मग मी एकदम हे झालो. मी त्यांना बाहेर लोटायचे प्रयत्न केले तर 5व्यांनी माझ्या डोक्यात मारलं आणि मला झाल झाली आणि मी खाली पडलो. तर तितक्या टायमात माझा भाऊ बाहेर आला आणि माझ्या भावाला चाकूने वार केले आणि मग मी उठलो तर मला काळी लाठीनं लाताडीनं सर्वांनी मारलं, खूप मारलं मला. आणि किती जण होते? ते 5-6 जण होते घरात आणि बाहेर 3-4 जण उभे होते. काय काय लुटलं? माझ्या घरात माझ्या आजीची पोत नेली आणि काही कॅश नेलं. आमचे मोबाईल सर्वांचे फोडून टाकले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरासह जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच निमित्तानं बुलढाणा शहरातून समाज बांधवांच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरासह जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच निमित्तानं बुलढाणा शहरातून समाज बांधवांच्या वतीनं मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली. बुलढाणा शहरातील तहसील चौकात अहिल्याबाई होळकर यांचं भलं मोठं स्मारक होत आहे. या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गांनी ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीत समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्व अत्याधुनिक आणि ब्रँडेड कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची शृंखला असलेल्या अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकातील मित्तल इलेक्ट्रॉनिक्समध्ये समर डिस्काउंट धमाका सुरू आहे. या ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. अकोल्यातील सुप्रसिद्ध मित्तल इलेक्ट्रॉनिक्समध्ये 45% डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. हॉट समर कूल डील या शृंखलेअंतर्गत रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर आदींवर घवघवीत 30 ते 35% सूट मिळत असून लग्नसराईच्या मोसमात याचा ग्राहक लाभ घेत आहेत. मित्तल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्व उत्पादनावर घवघवीत सूट दिल्या जात असून यात प्रामुख्यानं भीषण गरमीत नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या एअर कूलरपासून थेट डीप फ्रीजर आणि व्हॅक्यूम क्लीनर, इंडक्शन कुकर, ड्राय आयर्न, टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, विल्सन टाटा चक्की आदी उत्पादनांवर 35 ते 45% रोख सूट मिळत आहे. या व्यतिरिक्त सर्व उपयोगी उत्पादनं कमी किमतीत उपलब्ध करण्यात आली आहेत. ग्राहकांनी या समर फेस्टिवलचा लाभ घेण्याचं आवाहन मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील एसटी बसेसची अवस्था सध्या बिकट झाली आहे. यातच या बसेस काही अंतर पार केल्यानंतर भर रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. आरामदायक नसली तरी सुरक्षित प्रवासाची हमी असलेली सेवा म्हणून एसटीकडे आजवर बघितलं जायचं. एव्हाना ही एसटीच प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली असून एकूणच सुमार सेवेमुळे प्रवासी बेजार झाले आहेत. जुन्या झालेल्या बसेस, स्टोअरमधून आवश्यक सुटे भाग वेळेवर न पोचणे, बसेसची वेळेवर दुरुस्ती न होणे आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आता एसटीचा प्रवास विना अडथळा राहिला नाही आहे. याचाच फटका प्रवाशांना बसत असून दिवसाला अमरावती विभागात ऐन उन्हाळ्याच्या हंगामात 2 ते 3 फेऱ्यांमध्येच बसेस दम तोडत आहेत. त्यामुळे प्रवासी मेटकुटीला आले आहेत. अमरावती एसटी विभागातील सुमारे 50 बसेसचं आयुर्मान 12 ते 13 वर्षे झालं असतानाही त्या नाईलाजानं चालवल्या जात आहेत. त्यामुळं प्रवाशांची परवड होते आहे. आधीच 100 बसेस या सेवेतून बाद झाल्या आहेत. त्यामुळं बसेसची संख्या पर्यायानं कमी झाली आहे. त्यामुळं मध्यम आणि लांब अंतराच्या फेऱ्या देखील कमी झाल्या आहेत. महाराष्ट्राला मोसमी पावसाच्या आगमनाची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेमक्या अशा परिस्थितीत अमरावती विभागात जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे. 25 गावांसाठी 27 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. महिन्याभरात 11 टँकर वाढले आहेत. विभागात सर्वाधिक 17 टँकर बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत 4 ठिकाणी टँकर सुरू आहेत. त्यात चिखलदरा तालुक्यात 3 ठिकाणी आणि चांदूर रेल्वे तालुक्यात 1 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय.
बुलढाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 16 गावांना 17 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। यात बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपरखेड, हनवतखेड, ढाळसावाडी, चौथा, गोंधनखेड, सावळा आणि देव्हारी या गावांचा समावेश आहे। याशिवाय सावरगाव माळ, पोखरी, तपोवन, वरवंड, धोडप, डोंगर शेवली, किनगाव जट्टू या गावातही टँकर सुरू आहेत। यवतमाळ जिल्ह्यात 4 गावांमध्ये तर वाशिम जिल्ह्यातील एका गावाला देखील टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। पश्चिम विदर्भातील 10 मोठ्या प्रकल्पात साठवण क्षमतेच्या 41.98% जलसाठा उपलब्ध आहे। सर्वाधिक 465.99 दशलक्ष घनमीटर जलसाठा यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणात, त्याखालोखाल 250 दशलक्ष घनमीटर जलसाठा अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्ववर्धा प्रकल्पात, तर सर्वात कमी म्हणजेच 10.20 दशलक्ष घनमीटर जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात उपलब्ध आहे। पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या विविध भागातून पालखी यात्रा पोहोचत असतात आणि मोठ्या संख्येनं वारकऱ्यांची गर्दी होते। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी येथून संत रूपलाल महाराजांची पालखी देखील वाजत गाजत पंढरपूरला प्रस्थान झाली। अंजनगाव सुरजीतून संत रूपलाल महाराजांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान झालं आहे। टाळ मृदुंगांच्या गजरानं अंजनगाव सुरजी नगरीचं वातावरण दुमदुमून गेलं होतं। पहाटेपासूनच सुरू झालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली होती। यावेळी दर्शनासाठी आणि सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी संत रूपलाल महाराजांच्या समाधीस्थळी हजेरी लावली होती। या पालखी सोहळ्याच्या परंपरेला 28 वर्षे पूर्ण झाली आहेत। श्री संत रूपलाल महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळ्यास आमदार बळवंत वानखेडे यांनी देखील उपस्थिती लावली आणि पालखीचं दर्शन घेतलं। ही पालखी 3 दिवस अगोदरच पंढरपुरात पोहोचणार आहे, त्यामुळे वारकऱ्यांना गर्दी आधीच पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे। संत रूपलाल महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असेल। दरम्यान विविध कार्यक्रम होतील। आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांमध्ये संत रूपलाल महाराज पालखी सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे। वारकरी तब्बल 30 दिवस 750 किलोमीटरचा पायी प्रवास करतात। यंदा वारकऱ्यांची संख्या वाढणार आहे, त्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं आहे। अंजनगाव सुरजी शहरातून पालखी मार्गस्थ होताना घराघरातून या पालखीचं स्वागत झालं। पहिला मुक्काम सुरजी शहापुरा येथील श्री मारुती संस्थान येथे होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान रॅली देखील काढण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचं निमित्त साधून अमरावतीत भव्य 2 व्हीलर रॅली काढण्यात आली होती। आमदार सुलभाताई खोडके यांच्यासह इतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात केली। यावेळी 2 व्हीलर रॅलीत अहिल्या महिला परिषदेच्या महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा धारण करून आणि पिवळे फेटे घालून सहभाग घेतला होता। येळकोट येळकोट जय मल्हार तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय असे जयघोष यावेळी देण्यात आले। खूप खूप धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये बस इतकंच।